नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. पत्रकार परिषदेचा आजचा उद्देश सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. आज मी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि माझा निवडणूक लढविण्याचा जो उद्देश आहे की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास औद्योगिक, वाणिज्य, शैक्षणिक या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. आपल्या या भागातील तरुण मुलांना हाताला काम मिळालं पाहिजे, युवकांना काम मिळालं पाहिजे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, सर्वांचे प्रश्न सुटला पाहिजे. आपल्याकडं गोदावरी, मांजरा, मन्याड, लेंडी या नद्याचा सुपीक प्रदेश आहे, परंतु या ठिकाणी एकही साखर कारखाना नाही, औद्योगिकीकरण नाही. मी सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी या भागाचा विकास, तरुणांचा विकास व्हावा या दृष्टीनं पुण्यातून बिलोली येथे MIDC स्थापन करण्यामध्ये, मंजूर करण्यामध्ये यश मिळालेले आहे. त्याच धर्तीवर या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावावे हा दृष्टिकोन आहे. या ठिकाणी विधानसभेमध्ये जे उमेदवार आहेत, आजी आणि माजी आमदार आहेत, तर मागे वळून जर पाहिलं तर या 15 वर्षामध्ये तिन्ही निवडणुकीमध्ये, चारही निवडणुकीमध्ये हेच प्रमुख उमेदवार आहेत. परंतु हा 15 वर्षाचा कालावधी विचार केला तर एकही ऐतिहासिक नोंद व्हावा, या विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये नोंद व्हावा अशा पद्धतीचं एकही काम झालेले नाही. एखाद्या तरुणांना 150-200 तरुणांना हाताला काम मिळावं अशा पद्धतीचं एकही व्यापार केंद्र, उद्योग केंद्र झालेलं नाही. नैसर्गिक साधन संपत्ती एवढी मोठी असून देखील विकास होत नाही आणि मग केवळ यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे लूट मात्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि विकास मात्र होत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून या निवडणुकीला उभा आहे. सर, आपला देगलूर तालुका आंध्र आणि कर्नाटक नजदीक असल्या कारणानं बरेच दिवसापासून लोकांची मागणी आहे की जिल्हा व्हावं. याबद्दल काय करणार आता प्रयत्न? मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती आणि कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणी झाली होती. त्यावेळेस एका महिला भगिनीने मला प्रश्न केला की निवडणुकीपूर्वी तुम्ही बिलोली येथे MIDC स्थापन करून एक बेरोजगारांना सेवेत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, तर तुम्ही तातडीनं देगलूर शहरासाठी काय लक्ष ठेवलेलं आहे? तर देगलूर, बिलोली हा दोन्ही तालुके तेलंगणाच्या बाँड्रीवर आहेत आणि हानेगाव हा भाग जो आहे कर्नाटकच्या बाँड्रीवर पण आहे. हा सीमावर्ती भाग असल्यामुळं या ठिकाणचा विकास हा राहिलेला आहे आणि यातील काही भागात, काही गावे हे तेलंगणामध्ये प्रवेश करावे, आम्हाला तेलंगणात जाऊ द्या, कारण तेलंगणाचा विकास झालेला आहे, ते तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. तरी या ठिकाणी त्याचबरोबर काही नागरिकांनी, समाजसेवक संस्थांनी की तेलंगणाच्या धर्तीवर विकास द्या, नाहीतर तेलंगणात समावेश करा ही पण मागणी केलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपला महाराष्ट्रामधून जर यांना थांबवायचं असेल तर तेलंगणाच्या धर्तीवर किमान जिल्हा स्थापन झाला पाहिजे ही मागणी लावून धरणार आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तेलंगणामध्ये 12 ते 15 गावासाठी मंडल आहे आणि मंडल झाल्यानंतर 6 ते 7 मंडल झाले की जिल्हा आहे. ते मंडल म्हणजे आपल्याकडचा तालुका, तर किमान त्या धर्तीवर आपल्याकडे मंडलासारखे छोटे छोटे तालुके झाले पाहिजेत.
भिलोलीमध्ये ॲडिशनल 2-3 मंडळ झाले पाहिजेत. भिलोलीमध्ये सुद्धा 2-3 मंडळ झाले पाहिजेत आणि 3 ते 6 मंडळाचा म्हणजे तालुक्याचा हा स्वतंत्र जिल्हा, सीमावर्ती जिल्हा झाला पाहिजे. यासाठी मी मागणी करणार आहे. मागणी नाही ते निश्चितच मी ते 1 वर्षाच्या आत मंजूर करून घेणार आहे. त्याला कारण असं की आपल्याकडं राज्यामध्ये नक्षलवादी जिल्हा आहे. नक्षलवाद भागाचा विकास व्हावा म्हणून त्याचप्रमाणे सागरी जिल्हे आहेत, डोंगरी जिल्हे आहेत. तर त्याच धर्तीवर जरी नियमामध्ये बसत नसतील, काही अडचणीत येत असतील, काही नॉर्थमध्ये बसत तरी नसतील, खास बाब म्हणून हे मंडळ स्थापन करून तेलंगणाच्या धर्तीवर सीमावर्ती जिल्हा स्थापन करावा ही मागणी लावून धरून 1 वर्षाच्या आत मी या देगलूर तालुका, देगलूर जिल्हा हे निर्माण करणार आहे. भिलोली विधानसभा मतदारसंघातील या भागाचा विकास व्हावा, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी दृष्टिकोनात विकास व्हावा, या भागातील तरुणांना रोजगार मिळावा, महिलांचे युवकांचे प्रश्न सुटावे यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये मी जे चिन्ह निवडलेले आहे ऊसधारी शेतकरी, यामधील ऊसधारी शेतकरी हा जो आपल्या भागामध्ये शेतकरी आहे तो ऊसधारी नसून कोरडा शेतकरी आहे. परंतु माझं जे लक्ष आहे गोदावरी, मांजरा, मण्याण, लेंडी या परिसरात सुपीक जमीनमध्ये या भागातला पाण्याचा वापर करून साखर कारखान्याची निर्मिती करून आणि या भागातला शेतकरी हा ऊसधारी शेतकरी झाला पाहिजे हे माझं लक्ष आहे. आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी या चिन्हावर 9 नंबरचे बटन हे दाबून मला आशीर्वाद द्यावा असे मी या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो.